नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण चिकन आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत। तुमच्यामधल्या काही जणांनी ही भाजी याआधी ट्राय केली असेल, पण ज्यांनी केली नसेल त्यांनी एकदा नक्की अशा प्रकारे भाजी बनवून बघा। अगदी सुंदर लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य: साधारण एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे पातळ चिरून त्याला असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेतलंय। एक मोठ्या आकाराचं टोमॅटो कट करून घेतलंय। तसंच 1 इंचभर आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलाय। 9 ते 10 लसूण पाकळ्या, मुठभर इतकी कोथिंबीर घेतलंय आणि पाववाटी खोबरं मी भाजून घेतले। तसेच 3 शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे सोलून त्यांना कट करून घेतले आणि एक मोठ्या आकाराचं बटाट कट करून घेतलंय आणि अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून घेतले। साधारणतः 1 ते 1.5 तास मी चिकनला मीठ आणि हळद लावून ठेवली होती। आता आपण जे वाटण्यासाठी साहित्य घेतले त्यामधलं कांदा आणि टोमॅटो सोडून आपण बाकीच्या सर्व जिन्नस आहेत ते एकत्र बारीक वाटून घेऊ। कारण खोबरं कधी-कधी वाटलं जात नाही, त्यामुळे अशा प्रकारे ते आधी वाटून घ्यायचं। चिकन आणि शेवग्याच्या शेंगा एकत्र खूप छान लागतात आणि मेन म्हणजे आपण जेव्हा थोडंसं जरी चिकन घेतलं आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, बटाट वगैरे जेव्हा घालतो, तेव्हा त्या भाजीला पुरवठा देखील चांगला येतो आणि तसंच चवीला देखील खूप छान लागते। आता हे बारीक वाटून झाले। ह्यामध्ये आता आपण टोमॅटो आणि कांदा टाकून पुन्हा याचं बारीक वाटण करून घेऊया। आवश्यकता लागली तर त्यानुसार आपण थोडंसं पाणी ह्यामध्ये ॲड करू शकतो। वाटण करून झाले। आता आपण एक कढई गरम करत ठेवले, त्यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 पळी इथे मी तेल घालून घेते। आता जे वाटण करून घेतले ते वाटण आपण तेलावर छान परतून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांसाठी लो फ्लेमवर मी असं ते परतून घेतले आणि त्यानंतर मी ह्यावर आता झाकण ठेवून ते 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर आपण इथे बघू शकतो ह्याला छान तेल सुटत आलंय। आता ह्यामध्ये आपण सुके मसाले घालूयात। भाजीला छान रंग येण्यासाठी 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमची घरगुती मसाला, अर्धी चमची हळद, अर्धी चमची चिकन मसाला। इथे तुम्ही चिकन मसाल्याऐवजी तुमच्याकडे जो कोणताही गरम मसाला किंवा खडा मसाला असेल तो देखील तुम्ही इथे वाटून घालू शकता। आता चवीनुसार मीठ घालू। मीठ घालताना इथे अंदाजाने बरोबर घाला, कारण आपण चिकनला आधीच मीठ लावून ठेवलेलं आहे। आता हे सर्व मसाले ह्या वाटणासोबत मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊ। अशा प्रकारे वाफ काढण्याऐवजी तुम्ही ते परतत देखील राहू शकता, परंतु परतत राहण्यापेक्षा अशा प्रकारे वाफ काढून घेतल्याने ते वाटणसुद्धा शिजते आणि त्याला छान तेलसुद्धा सुटते। आता वाटण व्यवस्थित शिजलंय। आपण त्यामध्ये जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालूयात। आता आपण हे चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सुरुवातीला इथे लगेच पाणी वापरायचं नाही आहे, कारण आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याला आपोआपच पाणी सुटते। आता आपण जे शेंगा कट करून घेतल्या होत्या त्या आणि बटाट ह्यामध्ये घालूयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून ह्याला 10 मिनिटाची आपण वाफ काढून घेऊया। गॅसची फ्लेम आहे ती तुम्ही लो टू मीडियमच ठेवा। मीडियम फ्लेमवर मी इथे 10 मिनिटाची एक वाफ काढून घेतले आणि बाजूला मी गरम पाणी करत ठेवलं होतं, ते गरम पाणीच आपल्याला ह्यामध्ये आता घालायचं आहे। तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे जे आपण नंतर पाणी घालतो ते शक्यतो गरम करूनच घालायचं, कारण जी भाजीची कुकिंग प्रोसेस असते ती स्टॉप होत नाही। आपण जर काही ते थंड पाणी घातलं तर भाजी पुन्हा थंड होते आणि ते पुन्हा गरम व्हायला वेळ लागतो। त्यामुळे अशा प्रकारे गरम पाणी करूनच घालायचं, जेणेकरून रस्स्याला कलरसुद्धा खूप छान येतो आणि कुकिंग प्रोसेस देखील स्टॉप होत नाही।
आता पुन्हा आपण 10 ते 15 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर ही भाजी शिजवून घेणार आहोत. 10-12 मिनिटं झाल्यात. आता आपण झाकण उघडून बघूया. जर का तुम्हाला इथे आणखीन रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता, कारण भाजी जेव्हा थंड होते तेव्हा तो रस्सा थोडासा आटला जातो. आणि इथे तुम्ही शेंग, बटाटे वगैरे शिजले की नाही हे चेक करून घ्या. या ठिकाणी मी शेंग चेक केली परंतु अजूनही शिजली नाही आहे. अजून आपण 4 ते 5 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेऊया. 4 ते 5 मिनिटं झाले. आता आपण गॅस बंद करून ठेवूया. ही भाजी थोडी गार झाल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते. तुम्ही इथे बघू शकतात चिकन आणि शेंग वगैरे एकदम परफेक्ट शिजलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा ग्रेव्ही नक्की बनवून बघा आणि ती भाताबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा, पण एकदा नक्की बनवून बघा. आणि कोणी कोणी अशा प्रकारे चिकनमध्ये शेंग घालून भाजी केले हे नक्की कमेंट करून सांगा. आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तरी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.